अध्याय 23. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धयोगी याते पुसत. पुढील कथा विस्तारत. निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगमय लीला. तेची विप्रे प्रकट केला जेने वांज महिषी दुर्बिली. तया ग्रामी येरे दिवसी शारमूर्ती का व्हावयासी. मागो आले तया महिषीसी द्रव्य देव म्हणताती. विप्र म्हणे तयासी नेंदू दुबते महिषीसी. दावी तेसे साकळींकासी. शिर भरणे दोन्ही केली. कीर्ती विस्मय सकळ जन म्हणती वांज दत्तहीन. काल होती नाकी खून वेसन रजू अभिनव. नव्हती गर्विणी वांज महिषी वत्स न होता दुभे कैसी. वार्ता फाकली विस्तारेंसी काळली त्या ग्रामधीपस्तीसी. विस्मय करुनी तये वेळी आला अधिपती तया जवळी. नमोनिया चरणा कमळी पुसतसे वृत्तांत. विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी. त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार. नित्य आमुच्या मंदिरासी येती श्री गुरुसी भिक्षेसी. वरो नवती त्या दिवशी शिर आपणा मागितले. वांज म्हणता रांगोविन त्वरे शिर दोना मनोनीन. वाक्य त्याचे निगताशनी कामधेनु परी झाली विप्रवचन परिसोनी. गेला राजा धावोनी सर्व दळ शृंगारोनी. आपुले पुत्र कलत्रासहित लोटांगण श्री गुरुसी. घाली राजा भक्तीसी नमन केला साष्टांगेसी. एक भावे करोनिया जय जयाची जगद्गुरु. त्रैमूर्तीचा अवतारू तुझा महिमा अपरंपारू. अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती. माय मोह अधवृत्ती तू तारक जगज्योती. उद्धरावे आम्हाते अवधिमाय सागरी. बुडालो असो घोरदरी विश्वकर्ता तारी तारी. म्हणून चरणी लागला विश्वकर्ता तुची होसी. होळा मात्रे सृष्टी रुचिसी आम्हा तू दिसतोसी मनुष्य रूपी. धरोनी वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता. अशक्य आम्हा तुची रक्षिता केशवया मा चिन्मयात्मा जगतगुरु. येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया रायते पुस्ती. आम्ही तापसी असोयती अरण्य व्यास करीतस. या कारणे आम्हा पासी येणे तुम्हा संप्रेमेसी. पुत्र कलात्रस सहितेसी कवन कारण सांग म्हणती. ऐकोनिया श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून. तू तारक भक्तजन अरण्य व्यास कायसा. उद्धरावया भक्तजन अवतरलासी नारायणा. वासना जैसी भक्तजना संतोष्टावे तैने परी. ऐसी तुझी ब्रीद व्याथी वेद पुराणी वाखानिथी. भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विंती माझी परिसावी. गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन. नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात. मठ कोरोनी तय स्थानी असावे आम्हा उद्धरोनी. म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर. श्री गुरु मनी विचारिती प्रकट होणे आली गती. क्वचित काळ येणे रीती वसने घडे तया स्थानी. भक्तजन तारणार्थ अवतार धरिती. श्री गुरुनाथ राज्याचे मनोरथ. पूर्व म्हणती तये वेळी ऐसे विचारोनी मानसी. निरोप देती नरदी पासी. जैसी तुझ्या मानसी भक्ती ऐसे तैसे करी. गुरुवचन ऐकोनी संतोषनी. नृप मुनी बैसावोनी सुखासनी. समारंभे निघाला नाना परीची वाद्ये यंत्रे. गीता वाद्य मंगळ तुरे. मृदुंग टाळ निर्भरे. वाजताती मनोहर राव निघे छत्रपता कैसी. गजतुरंग शृंगारेसी आपुले पुत्र लोकत्रैसी. सर्व यतीसी घेऊनी वेद घोष द्विजवारी. करिता ती नाना परी वाखानिथी बंदीकारी. ब्रीद त्या मूर्तीचे येणे परी ग्रामाप्रीत. श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती. घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर. करिता झाला नरेश्वर संतोषोनी श्री गुरुवर. प्रवेशले नगरात तया ग्राम पंचमदेशी. असे अश्वत्थ उन्नतेसी
ओस गृह तयापासी असे एक भयंकर, तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक, त्याचे भय असे धाक, समस्त प्राण्य भय त्याचे, ब्रह्म राक्षस महाक्रूर, मनुष्य मात्र करी आहार, त्याचे भय असे थोर, म्हणून गृह ओस तेथे श्री गुरुमूर्ती तयावेळी, आले त्या वृक्षाजवळी ब्रह्म राक्षस तत्काळी, येऊनी चरणी लागला कर जोडूनी श्री गुरुसी, विनंतीसे भक्तीसी, ब्रह्म राक्षस तत्काळी येऊन या चरणी लागला कर जोडून श्री गुरुसी, विनवितेसे भक्तीसी, कृपाळू सर्वासी उद्धरावे आपणाते, कृपाळू ते श्री गुरु मस्तकी ठेवोती, करू मनुष्य रूपे होऊनी, येरू लोळतसे चरणा कमळी, श्री गुरु सांगती तयासी, त्वरित जावे संगमासी, स्नान करिता मुक्त होसी, पुनरावृत्ती नाही तुझ, गुरुवचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान, कले वरा सोडूनी जान, मुक्त झाला तक्षशिनी, विस्मय करीत सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक, हरी अज पिनाक हाची सत्य मनिजे, श्री गुरु राहिले तयास्थानी, मठ केला शृंगारोनी, नराधिप पक्षी रोमोनी, भक्तिभावे पूजतिसे, भक्तिभावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार, परोपर वाद्य गजर गीता वादे मंत्रेसी, श्री गुरु नित्य संगमासी, जाती नित्य अनुष्ठानासी, नरधीश भक्तीसी, सैन्य सहित आपण जाय, एखाद्या समयी श्री गुरुसी, बैसवित आपुल्या आंदोली केसी, सर्व दळ सैन्यासी, घेऊनी जाय वनतारा, मध्यंकाळी परियेसी, श्री गुरु येती मठासी, सैन्य सहित अनेक आनंद देसी, नमन करी निरोधीप, भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती, भक्तधीन आपण हस्ती, जैसा संतोष त्याच्या चिंतीत, तेने परी राहटली, समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त, प्रकट झाले लोकांत ग्रामतरी सकळजणी, कुमसी म्हणजे ग्रामासी, होता एक तापसी, त्रिविक्रम भारती नामेसी, तिने वेद जाणतसे, मानस पूजा नित्य करी, सदा द्याही नरहरी, त्याने ऐकले गाणगापुरी, अरे असे नरसिंह सरस्वती, ऐकता त्याची चरित्र लीला, म्हणे डाबिंका कळा, हा काय खेळा चतुर्थाश्रमाला, म्हणून निंदा आरंभिली, ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ, सर्वांच्या मुनीचे जानत, यतीश्वर निंदा आपुली करीत, म्हणून ओळखिले मनात, सिद्ध म्हणे नामांकित, पुढे अपूर्व असे कथा, मन करोनी निर्मळता, एक चित्ते परिसतू, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र सविस्तर, ऐकता होय मनोहर, सकाळ विष्ट पाविजे, इति श्री गुरुचरित्र गाणगापूर पुरी पवित्र, ब्रह्म राक्षस परत्र निज मोक्ष दिजला, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्य पाख्याने, सिद्धनामधारका संवादे, राक्षस मुक्तकरण नाम त्रयोदशाय, श्री गुरुचरित्र अर्पण नमस्तु, श्री गुरुचरित्र अर्पण नमस्तु, श्री गुरु दत्तात्रय अर्पण नमस्तु.